कि कोई तन दुखी कोई धन बीन उदार, थोड़े थोड़े सब दुखी सुखी है राम के दास। बाबाची जयंती, त्या निमित्ताने ही तुमचं सगळं करीत आहे कारभार। आणि भगवान बाबा म्हणजे दादानो साधी विभूती नव्हती हो, की बालपणीच केली होती वारी पंढरीची, ध्यानी मनी घेतली मूर्ती विठ्ठलाची हो। माता कौतिका पिता तू बाजी पोटी रत्न आले उदयाला, दिव्य देवनी भूती धन्य केले जगाला। गेले नाही ते आमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकी देवनी। मुक नाम ध्यान साटिले मनी, श्रावण वद्य पंचमीला 1896 ला घाट सावर गावी सूर्य उद समयाला हो। जादसऱ्याला भेटा बाबाला न्या मायेची शिदोरी। तुमच्या पाया पडतो महाराज। काही या जगात काही संत आणि काही माणसं होऊन गेले, म्हणून आजही माणसं माणसात आहेत। ठाण्या वाघ गेला महाराज, ठाण्या वाघ, स्वर्गीय मुंडे साहेब महाराज। खडी फोडणारी माऊली होती महाराज, खडी फोडणारी। ए झोपलं तर नाही ना कोणी? हा काय होतंय, लोय चिंता तुरवणी बसल्यावर मला वाटतं मग माझं चुकतंय का तुमचं हे कळलं पाहिजे, म्हणून मी विनोदानं म्हणतोय झोपलं का नाही तर। खडी फोडणारी माऊली, माऊली वडराची बाई दिवसभर खडी फोडायची रस्त्यावर, 60 रुपये कमाई, नवरा दारू पेताळ, पेताळाला 4 लेकर, लाख रुपये कमीतोय, कैला तर लेकर नाहीत, एक हाय ते बांग बघत आहे। इतके प्रॉपर्टी, खायला माणूस नाही, इतके घरात माणसं आहे, खावा काय? हे तुम्हाला एक मार्मिकता सांगतोय, एक विचाराची गोष्ट सांगतोय, आणि खरं विचार करा, द्या बुद्धीला चालना। महाराज सांगतात ते सत्य का खोट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला बोलतोय। वडराची बाई होती, दिवसभर काम घालून काम करीत होती, पण महाराज झालं काय, तिचं बाळ MBBS ला लागलं। ऐकता का मावले हो? आपले टरपाल बुलेटवर फिरत येत, टपारे मोबाईल घेऊन, बुलेट कुणीकडे चालली हे कळत नाही, ते काय करतं हे बी कळत नाही। अज्ञान किती असावा? तुमचा प्रवास चालू आहे आणि प्रवासात डोक्यात काही नसावा, तर तुमचा प्रवास शेवटाच जाईल। जर तुमच्या प्रवासात जर काही असेल तर कसा शेवट होईल? मला सांगायचंय काय तात्पर्य आहे का? दिवसभर कष्ट करीत होतो, पण त्या माऊलीचं लेकरू MBBS ला लागलं। कोल्हापूर जिल्ह्यात त्या लेकराचा कॉलेजला नंबर लागला कैलास भाऊ, पण त्या कॉलेजची फी होती 8 लाख रुपये। ए खरं बोला बरं, ही माऊली पैसे देणार कशी हो? ए बोला ना माझ्या ताईनं, दिवसभर कष्ट करणारी आहे, पण परळी ते आंबेजोगाईच्या रस्त्यावर ही माऊली खडी फोडायचं काम करीत होती। पण तिला कुणीतरी सांगितलं की परळीहून आंबेजोगाईला मुंडे साहेबाची गाडी जाणार आहे। काळकुट्ट माऊली होती, जाडजूड शरीर होतं,
पोटशी एक लेकरू दादानं होतं, एक पाठशी लेकरू होतं आणि एका लेकराचा नंबर लागला आणि साहेबांची गाडी पुढून आलेली पाहिली. रस्त्यावरती माऊली अशी आडवे हात घेऊन उभा राहिली. साहेबानं पाहिलं, गरीब कष्ट करणारी माऊली दिसते. साहेब गाडीत थांबले नाहीत. ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव, मला त्या माऊलीला भेटायचं आहे. मी कुणाची कथा सांगत आहे, घडलेला इतिहास सांगतोय, कुणाचा सांगतोय, आपल्या परिसरातील एक नागरिक नाही दादांनो, ज्येष्ठ नेत्याची कथा सांगतोय. गाडीतून खाली उतरले साहेब आणि त्या माऊलीच्या जाऊन गुडघे टेकून पाया पडले आणि सांगितलं, आई तुझ्या डोळ्यात पाणी, काय तुला अडचण आहे ती मला सांग. साहेबाच्या मुखातले शब्द ऐकले आणि ती माऊली म्हणती, साहेब कष्ट केलं साहेब, माझ्या हाताला फोड आलेत साहेब, रात्रंदिवस कष्ट चालू आहे, नवरा दारू पितोय, आधार कुणाचा नाही, पण एवढ्या कष्टाचं माझ्या लेकरानं चीज केलं बरं का साहेब. कोल्हापूर जिल्ह्यात माझ्या लेकराचा नंबर MBBSला लागलाय साहेब, पण त्या कॉलेजची फी 8 लाख रुपये. खरं सांगा साहेब, लेकराचा नंबर लागला, पण 8 लाख रुपये जर 60 रुपये कमाई करणारी दिवसभर महिला आणि तिला ही 4 लेकरं सांभाळायचे, या 60 रुपयात माझ्या लेकराची फी भरू शकेल का हो महाराज साहेब? एवढं जर काम साहेब तुम्ही केलं तर लय चांगलं होईल. त्या माऊलीची दुःखाची वार्ता साहेबांना ऐकली आणि गाडीतलं चेकबुक मागून घेतलं आणि 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला त्या माऊलीच्या हातात आणि सांगितलं, आई तुझ्या लेकराचं ऍडमिशन कर. एकच नेता आवाज दे, इथे जन्मला, एकच नेता इथे जन्मला, महाराष्ट्राच्या भूमीवर, महाराष्ट्राच्या भूमीवर. मुंडे साहेबांचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या रस्त्यावर, मुंडे साहेबांचं नाव गाजतंय लोकगडाच्या रस्त्यावर. महाराष्ट्राच्या भूमीवर एकच नेता इथे जन्मला, महाराष्ट्राच्या भूमीवर. हे मुंडे साहेबांचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या हृदयावर, मुंडे साहेबांचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या हृदयावर, मुंडे साहेबांचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या हृदयावर, मुंडे साहेबांचं नाव सुंदर समाज निर्माण केला संघर्षाच्या जोरावर, संघर्षाच्या जोरावर. जात पातला धर्म मानला, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा मुंडे साहेबांच्या भक्तांची. मुंडे साहेबांचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या हृदयावर, हे माझ्या राजाचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या हृदयावर. हे मुंडे साहेबांचं नाव गाजतंय कष्टकऱ्यांच्या. एकच नेता इथे जन्माला. मी का सांगतो याचा अभ्यास करा महाराज. साहेब गेले, अहो विचार करा, साहेब गेले, पण आजही महाराष्ट्रात दादांनो त्या साहेबांचं नाव जिवंत. काय केलं होतं त्या साहेबांना? आपला भाऊ होता का बांधाला बांध होता का? अरे प्रत्येकाच्या हृदयात नाव कमवून जाणं एवढं सोपं नाही, त्याला प्रेम म्हणतात. म्हणून मी ते कधी कधी गीत म्हणत असतो महाराज. शेतकऱ्याच्या कष्टासाठी
संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाताचा, मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला रावल घेऊन गेले वैकुंठात. तुमच्या पाया पडतो महाराज, कुणाचंही नाव निघत नाही. ज्याच्या रक्तात संघर्ष आहे त्याच माणसाचं नाव इथं निघतं. विठ्ठला वाऱ्यालाही कळला नाही, वाऱ्यालाही कळला नाही त्यांच्या कार्याचा ठाव. अरे जगात नाही गावत नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गावत नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गावत जगात नाही गावत वाऱ्यालाही कळला नाही, वाऱ्यालाही कळला नाही त्यांच्या कार्याचा ठाव. जगात नाही गावत नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गावत नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गावत जगात नाही गावत साहेबांचे नाव. म्हणून इथल्या सर्वांच्या पाया पडून सांगतो, कष्टाने संघर्ष चालू ठेवा. आपोआप नाव तुमचं मोठं झाल्याशिवाय नाही. नसता विचार करा,